नमस्कार सगळ्यांना। चला तर आजची रेसिपी मी बनवती आहे पनीर। आपण इथे बटर पनीर बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। थोडेसे खडे मसाले म्हणजे एक लवंगचा तुकडा, 2 दालचिनी आणि 2 विलायची। आणि इथे मी कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण रफली चॉप करून घेतलंय। ते आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे मी आता कढईत 2 ते 3 पळ्या तेल टाकते। आता थोडेसे पनीर आपण इथे रोस्ट करून घेणार आहोत, म्हणजे थोडेसे ब्राउन करून घ्यायचे आहेत आपल्याला। इथे जास्तही तळून द्यायचे नाही आहेत आपल्याला किंवा ब्राउन करायचे नाही आहेत इथे, कारण जेव्हा आपण ते भाजीत घालतो तेव्हा मग ते कडक होऊन जातात। बिना तळता घातले तरीही चालतं किंवा थोडेसे तळून घातले तरी चालतं। तरी त्या अशा प्रकारे आपले पनीर शॅलो फ्राय करून तयार आहेत। आता मी यांना काढून घेते। इथे आता याच तेलात आपण काय करणार आहोत, थोडंसं बटर घालणार आहोत। थोडंसं बटर विरघळलं की आपण याच्यात आता खडे मसाले घालून घेऊयात। आणि आता आपण याच्यात घालून घेऊयात चिरलेला कांदा। छान असा कांदा परतून द्यायचा आहे आपल्याला इथे। आणि याच्यात आपण अद्रक लसूण घालून घेणार आहोत। परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात। आणि थोडंसं हे व्यवस्थित परतलं की आपल्याला आपण जो रफली चॉप केलेला जो टोमॅटो आहे, इथे मी 2 ते 3 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले, ते याच्यात घालून घेते। आणि 5 ते 6 मी कांदे घेतले होते मीडियम आकाराचे। त्याला तुम्ही पाहू शकता मी असं उभ्या आकारात कट केलं होतं। आता हे छान आपल्याला असं परतू द्यायचं आहे। हे मस्त असं परतलं की इथे मी पनीर आपल्याला इथे मॅरिनेट करायचं आहे। इथे मी एका भांड्यात थोडंसं दही घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मलाई घातली आहे, म्हणजे दुधावरची जी साय असते ती घातली आहे। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण। थोडीशी हळद घालते त्याच्यातच, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालते इथे चवीनुसार। जास्त मीठ घालायचं नाही आहे, कारण आपल्याला भाजीत पण मीठ घालायचं आहे। तर फक्त पनीर मॅरिनेट होईल एवढंच मीठ घालायचं आहे। आता इथे अशा प्रकारे पेस्ट बनवून तयार आहे। आता पनीर आपण याच्यात टाकून घेऊयात आणि छान असं याला मॅरिनेट किमान अर्धा तास तरी मॅरिनेट करा। जर वेळ नसेल तर 10 मिनिटं केलं तरीही चालेल। आता हे आपला मसाला, आपण जो कांदा टोमॅटो परतून घेतला होता तो छान असा रेडी आहे। इथे मी थोडेसे शेंगदाणे घालते आहे, काजूही घालू शकता तुम्ही, पण माझे इथे काजू संपले होते तर शेंगदाण्याचाही वापर करू शकतो आपण, फक्त ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी। आणि आता हा मसाला सगळा मी मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर केलेला आहे। याला छान असं आपण दळून घेऊयात। तोपर्यंत मी त्याच कढईत जे तेल उरलेलं होतं त्यात अजून बटर घातलेलं आहे। आता बटर पनीर म्हटल्यावर बटर आपल्याला थोडंसं जास्तच वापरायचं आहे। त्यात थोडेसे जिरे घालून घेतले मी। आणि इथे एकदम बारीक चिरून असा कांदा घेतला आहे, चॉप करून घेतला आहे मी। तर चॉपर नसेल तर तुम्ही हाताने मस्त असा बारीक कांदा चिरून घ्या। आणि छान असं आपल्याला एकदम ब्राऊन होऊ द्यायचा आहे, कांदा एकदम लाल होऊ द्यायचा आहे, तेलात परतू द्यायचा आहे। आणि इथे मी तो कांदा परतेपर्यंत इथे मी याची पेस्ट तयार करून घेतली होती, आपण जी कांदा टोमॅटोची परतलेली छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली। आणि आता मी इथे बारीक करून परतून घेते आहे। छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता थोडेसे आपण कोरडे मसाले घालू। हळद 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलं आहे। इथे मी थोडासा पनीर मसाला घातला आहे। आणि आता इथे मी 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे। आणि थोडासा घरात जो आपण काळा मसाला बनवतो तोही घातला आहे। तुमच्याकडे जेवढे मसाले असतील मसाल्याच्या डब्यात तेवढे घाला, तुम्हाला जे मसाले आवडतात ते घाला। आता मी थोडंसं इथे मीठ घालून घेते आहे। आपण थोडंसं लक्षात ठेवा की आपण जेव्हा पनीर मॅरिनेट केलं आहे त्यातही मीठ घातलेलं आहे, तर इथे थोडंसं कमीच मीठ घाला, नंतर आपण लागल्यानंतर परत मीठ घेऊ शकतो। तर इथे पाहू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे। तर या स्टेजला आपल्याला याच्यात आपण मॅरिनेट केलेले जे पनीर आहे ते घालून घ्यायचं आहे। आणि आता हे पनीर मी याच्यात घालून घेतलं आहे। छान असं आपण याला मिक्स करून घेऊयात।
पनीर मॅरिनेट केल्यानं त्याची टेस्ट जी आहे ती बदलते आणि खूप छान लागते भाजी दह्याने. आपण जर डायरेक्टली दही घातलं त्याच्यात तर आपली जी ग्रेव्ही असते ती दूध जसं फुटतं ना तशी फुटण्याची शक्यता असते. तर डायरेक्टली दही घालू नका. अशा प्रकारे दही घातलं तर ग्रेव्ही छान होते आणि भाजी मस्त लागते. तर मी ते पनीर घातल्यानंतरही थोडंसं झाकण ठेवून 10 मिनटं परत मसाला परतून घेतलेला होता. छान असं तेल सुटले. आता मी ते गरम पाणी घालून घेते आहे. भाजीला शक्यतो गरम पाणीच वापरा. त्याने मी प्रत्येक रेसिपीमध्ये भाजीला किंवा जे आपण काही बनवतो त्याला गरम पाणीच वापरते, कारण गरम पाणी वापरल्यानंतर भाजीची चव बिघडत नाही आणि त्याला छान अशी तरी येते. तर आता भाजी थोडीशी उकळली की ते मी कस्तुरी मेथी हातावरती थोडीशी रगडून इथे घातलेली आहे आणि अशी मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातली याच्यात. छान अशी 5 मिनटं अजून आपल्याला परतू द्यायची आहे भाजी. मस्त अशी आपली भाजी तयार आहे. तर अशा प्रकारे पनीरची भाजी नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की भाजी कशी झाली आहे. माझी तर खूप छान झाली. आणि तुम्ही याच्यासोबत तंदूरी रोटी की पोळी किंवा राईस, जिरा राईस कशासोबतही सर्व करू शकता. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.